नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्याला माहीतच असेल महा-डी-बी-टी अंतर्गत अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येतात. त्यामध्ये मुख्यतः ट्रॅक्टर अनुदान, ट्रॅक्टर चालित अवजारे व बियाणे वाटप अशा अनेक योजना महा-डी-बी-टी मार्फत राबवण्यात येतात. चला तर मग या व्हिडिओतून मुख्यतः आपण ट्रॅक्टर अनुदानाकरिता ऑनलाईन अप्लाय कसे करावे बघूया. सर्वप्रथम आपल्याला ट्रॅक्टर अनुदानाबद्दल सांगायचे झाले तर 2WD म्हणजेच ट्रू व्हील ड्राईव्ह 8 ते 20 PTO HP ट्रॅक्टरला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पभूधारक आणि भूधारक शेतकरी तसेच महिला शेतकऱ्यांना 1,00,000 रुपये अनुदान दिले जाते व इतर लाभार्थ्यांना 75,000 लाभ दिला जातो. तसेच टू व्हील ड्राईव्हमध्येच 20 ते 40 PTO HP आणि 40 ते 70 PTO HP करिता अनुसूचित जाती जमाती तसेच महिला शेतकऱ्यांकरिता 1,25,000 रुपये लाभ दिला जातो व इतर लाभार्थ्यांकरिता 1,00,000 रुपये लाभ दिला जातो. त्यानंतर 4 व्हील ड्राईव्हमध्ये सांगायचे झाले तर 8 ते 20 PTO HP करिता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पभूधारक, भूधारक शेतकरी तसेच महिला शेतकऱ्यांकरिता 1,00,000 रुपये लाभ दिला जातो व इतर लाभार्थ्यांकरिता 75,000 रुपये लाभ दिला जातो. तसेच 4 व्हील ड्राईव्हमध्येच 20 ते 40 PTO HP आणि 40 ते 70 PTO HP मध्ये अनुसूचित जाती जमाती आणि महिला शेतकऱ्यांसाठी 1,25,000 रुपये लाभ दिला जातो व इतर लाभार्थ्यांना 1,00,000 लाभ दिला जातो. सर्वप्रथम आपल्याला ॲग्री लॉग इन म्हणून गुगलवर सर्च करून घ्यायचे आहे. ॲग्री लॉग इन बघा स्क्रीनवर आपल्याला मी दाखवत आहे. ॲग्री लॉग इन सर्च करून घ्या व नंतर आपल्याला इथं लॉग इनमध्ये 2 ऑप्शन बघायला मिळेल. त्यामध्ये वैयक्तिक शेतकरी तसेच शेतकरी गट. त्यापैकी आपल्याला सध्या शेतकरी गट बघूया आपण. शेतकरी गटमध्ये आपण जायचं आहे, त्यावर क्लिक करा. बघा स्क्रीनवर त्यामध्ये आता आपल्याला इथे 2 ऑप्शन आहे. त्यामध्ये नवीन शेतकरी गट आणि महा-डी-बी-टी पोर्टलवर 31 मार्च 2025 पूर्वी नोंद केलेल्या विद्यमान शेतकरी गट. आपल्याला जर 21 मार्च पूर्वीचे ID पासवर्ड माहीत असेल तर आपण इथे क्लिक करू शकतो. यामध्ये देखील आपण नावाने देखील लॉग इन करू शकतो किंवा ID पासवर्डवरून देखील लॉग इन करू शकतो. आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल दोन्ही ऑप्शन दिले. तुमच्याकडे जे काही आहे त्यावरून तुम्ही लॉग इन करू शकता. बघा आपण आता इथं वापरकर्त्याच्या नावाने लॉग इन करा यावर क्लिक करतो. नंतर इथे बघा आपले युजर नेम म्हणजे आपले नाव व पासवर्ड विचारलेला आहे. तसेच खाली इथे कॅपचा देखील आपण इथला बघून इथे टाकू शकतो व नंतर लॉग इनवर क्लिक करू शकतो. पण अतिशय सोपी पद्धत. पासवर्ड विसरला असेल तर आपण इथे पासवर्ड विसरल्यावर देखील क्लिक करू शकतो व आपला पासवर्ड चेंज करून घ्या. पण सोपी पद्धत म्हणजेच आपण डायरेक्ट वैयक्तिक शेतकरीवर येऊन आपली इथं शेतकरी ID म्हणजेच किसान ID, फार्मर ID आपण इथे टाकून घेणार आहे. तुमची जे काही फार्मर ID आहे ते टाकून घ्या व OTP पाठवा यावर क्लिक करून घ्या. बघा स्क्रीनवर कोणत्याही प्रकारचा कट न करता मी हा व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे अतिशय सावकाश बघा. बघा पूर्ण 11 अंकी फार्मर ID कार्ड नंबर टाकून घ्या व नंतर OTP पाठवावर क्लिक करा. इथं मुख्यतः काहीचा एरर येतो म्हणून आपण पुन्हा ट्राय करत राहा जेणेकरून आपला एरर निघून जाणार. व नंतर इथे OTP टाका व OTP तपासा यावर क्लिक करून घ्या. OTP तपासा क्लिअर केल्यावर नंतर आपल्याला वेबसाईट ओपन होणार. वेबसाईटमध्ये मुख्यतः आपल्याला इथं आपले प्रोफाईल सक्सेसफुली ओपन झाल्याचा मेसेज देखील येणार. नंतर इथं बघा माझ्या याच्यात 100% प्रोफाईल संपूर्णतः 100% कंप्लीट झालेली आहे. तुमच्या याच्यात बघा तुमच्या याच्यात इथे 100च्या ऐवजी 50% म्हणजे बघा इथपर्यंत 50% व रेड कलरमध्ये हे शो करणार. इथे तुम्ही त्याकरिता मुख्यतः आपले जात प्रवर्ग म्हणजे SCI, STI किंवा अदर आहे ते निवडून घ्या आणि अपंगत्व होय किंवा नाही ते सिलेक्ट करून पूर्ण करा म्हणजे 100% पूर्ण होतील. हे बघ इथं आता आपल्याला डाव्या बाजूला वैयक्तिक तपशील घटकांसाठी अर्ज करा, तसेच जमिनीचा तपशील, पीक तपशील, घटक इतिहास पहा असे अनेक ऑप्शन मिळतील. त्यामध्ये आपल्याला घटकांसाठी अर्ज करा यावर क्लिक करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला ॲरो करून दाखवतोच आहे ते बरोबर बघा.
घटकांसाठी अर्ज करावर क्लिक करून घ्या व नंतर इथे आपल्याला बघा पहिलंच ऑप्शन आहे बाबी निवडा, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ते म्हणजे कशाकरिता, तर आपल्याला कृषी यांत्रिकीकरणमध्ये ट्रॅक्टर घेण्याकरिता आपल्याला बाबी निवडावर क्लिक करून घ्यायचे आहे. बाबी निवडावर क्लिक करून घ्या व नंतर इथे आपल्याला यांत्रिकीकरण अंमलबजावणीकरिता फॉर्म करायचा आहे. त्याकडे पहिलं ऑप्शन आहे आपल्याला कृषी यंत्र अवजारे खरेदी अर्थसहाय्य तसेच भाडे तत्वावर सेवा सुविधा केंद्र. त्यापैकी आपल्याला पहिलं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. तपशीलमध्ये आपलं निवडून घ्या, ट्रॅक्टर हवा आहे तर ट्रॅक्टर निवडून घ्या व नंतर इथे व्हीलमध्ये आपली व्हील सिलेक्ट करून घ्या. 2 व्हील ड्राईव्ह पाहिजे की 4 व्हील ड्राईव्ह, म्हणजे 2 चक्क्याचा पॉवर असणारा किंवा 4 व्हील ड्राईव्ह. त्यामध्ये आपले PTO HP 31 ते 40, 40 ते 70 जे काही तुम्हाला हवे असेल ते इथे सिलेक्ट करून घ्या. मी 8 ते 30 PTO HP सिलेक्ट करून घेतो व नंतर आपली संमती द्या. म्हणजे आपल्याला पूर्ण संमती येईपर्यंत आपला कोणताही देखील ट्रॅक्टर खरेदी करायचा नाही आहे आपल्याला, ते यात सांगितलेलं आहे. नाहीतर आपला अर्ज अमान्य होईल. जतन करा व नंतर इथे आपला खालील तपशील पूर्णतः बघून घ्या. इथे बघा पूर्ण तपशील बरोबर बघून घ्या. पूर्ण तपशील बघितल्यानंतर अधिक घटक अर्ज करावर पुन्हा परत या. परत आल्यानंतर आता इथे आपल्याला अर्ज सादर करावर यायचं आहे. बघा आता इथं बरोबर आपण मागं बाबी निवडावर क्लिक केलं होतं, पण मात्र आता आपल्याला अर्ज सादर करा यावर क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्याला पहावर क्लिक करून आपले अर्ज बरोबर आहे नाही आहे सर्व चेक करून घ्या. ट्रॅक्टर तसेच कृषी यांत्रिकीकरणमध्ये कृषी यंत्र अवजारे खरेदी अर्थसहाय्य, त्यात आपल्या ट्रॅक्टरची 4 व्हील ड्राईव्ह तसेच 8 ते 30 PTO HP ही सर्व माहिती बरोबर चेक करून घ्या व आपली क्लिक करून शर्ती अटी मान्य आहे ते क्लिक करून अर्ज सादर करा. बघा इथं आता मला पेमेंट पण भरायची गरज नाही पडली, कारण की मी याच्या आधी देखील एक फॉर्म केला होता. त्यामुळे तुम्ही पेमेंटच्या स्क्रीनवर जाऊन पेमेंट करून घ्या. पेमेंटमध्ये आपल्याला फोनपे, पेटीएम कशाने देखील स्कॅन करून पेमेंट करू शकता व नंतर इथे लागू केलेल्या घटकवर क्लिक करा. बघा आता इथे पहिले आपल्याला घटक इतिहास पहावर क्लिक करायचे आहे व नंतर लागू केलेल्या घटकमध्ये क्लिक करायचे आहे. नंतर इथं बघा माझं ट्रॅक्टरकरिता वेटिंग लिस्ट दाखवत आहे. इथे आपण फीची पावती देखील डाउनलोड करू शकतो. फी पावतीवर क्लिक करून हे तुम्हाला पेमेंट केल्यानंतर लगेच दिसणार, पण माझ्या याच्यात आधीच पेमेंट केलं होतं म्हणून हे आपण नंतर चेक करत आहे. तुम्ही देखील एक जरी ट्रॅक्टर चलित अवजारीमध्ये एक फॉर्म केला तर त्यानंतरचे अवजार फ्रीमध्ये आपण करू शकतो फॉर्म. नंतर अधिक आपण लागू केलेल्या घटकमध्ये पावती पहावर क्लिक करून आपली जी ट्रॅक्टरची पावती आहे ते देखील आपण इथून बघू शकतो व तसेच हे डाउनलोड देखील करून घ्या. त्यामध्ये मुख्यतः फॉर्मची प्रक्रिया सांगायची झाली तर सर्वप्रथम आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो. अर्ज सादर केल्यानंतर आपली निवड झाल्यास आपण दिलेल्या मोबाईल क्रमांकावर मेसेज येतो. मेसेजमध्ये आपल्याला 7 दिवसाच्या आत कागदपत्रे अपलोड करावी लागते. त्यामध्ये आधार कार्ड, पासबुक तसेच 7/12/8 आणि टेस्ट रिपोर्ट ही कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर व्हेरीफाय होतात. व्हेरीफाय झाल्यानंतर आपली पूर्ण संमतीपत्र, त्यानंतर आपल्याला बिल देयक तसेच RC व पुन्हा आधार कार्ड, बँक पासबुक अपलोड करावी लागते. त्यानंतर DBT मार्फत आपला लाभ आपल्या खात्यात येतो. तसेच कागदपत्रे कशी अपलोड करावी ते देखील बघण्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व आपल्या शेतकरी बांधवांना देखील शेअर करा. धन्यवाद.